महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मोठा खांदा गावात हनुमान जन्मोत्सव आणि पालखी सोहळा उत्साहात संपन्न। भक्ती आणि जल्लोषाचा अभूतपूर्व संगम। शक्ती, भक्ती आणि बुद्धीची देवता मानल्या जाणाऱ्या संकटमोचक प्रभू हनुमंतांचा जन्मोत्सव पनवेल तालुक्यातील मोठा खांदा गावात मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य पालखी सोहळ्याने संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले होते। सकाळी सूर्योदयाच्या वेळी श्री हनुमंतांचा जन्मोत्सव विधिवत पूजा अर्चा आणि महाआरतीने साजरा करण्यात आला। यावेळी बजरंगबली की जय या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता। सायंकाळी 6 वाजता हनुमंतांची पालखी मंदिरातून वाजत गाजत निघाली। या पालखीचे मुख्य आकर्षण म्हणजे मोठी जुई गावचे भजन मंडळ। त्यांच्या भजनाने वातावरण चैतन्य निर्माण केले। तसेच गावातील पवनपुत्र बँड आणि गावदेवी मंदिर परिसरातील डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली। पालखी मार्गावर ठिकठिकाणी आरती आणि भजनाचे आयोजन करण्यात आले होते। पालखी नाईकाळीकडून पुढे मार्गस्थ होत प्रशांत गोंधळी यांच्या घराजवळ आली आणि तिथेही डीजेच्या तालावर गावातील आबालवृद्धांसह तरुण तरुणींनी 2 तास उत्साहात नृत्य केले। त्यानंतर नारायण भगत यांच्या घराजवळ पालखीचे आगमन झाले। तिथेही आरती घेण्यात आली आणि दुसऱ्या बँजोच्या पथकाने वातावरणात अधिकच रंगत भरली। संपूर्ण गावाभोवती फिरणाऱ्या या पालखी सोहळ्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने ठिकठिकाणी नाश्ता, थंड पेय आणि पाण्याची उत्तम सोय करण्यात आली होती। हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी नगरसेवक केतन भगत यांनी विशेष पुढाकार घेतला। त्यांच्यासोबत रुपेश भगत, हरीश भगत, प्रभाकर भगत, रवींद्र गोंधळी, शरद भोईर, श्रवण गोंधळी यासह गावातील सर्व ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ आणि तरुण पिढीने मोलाचे सहकार्य केले। पहाटे जवळपास 2 ते 3 वाजेच्या सुमारास पालखीचे पुन्हा मंदिरात आगमन झाले आणि या भक्तिमय सोहळ्याची सांगता झाली। शिस्तबद्ध नियोजन आणि ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे हा पालखी सोहळा सुंदररित्या पार पडला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, मोठा खांदा, पनवेल।